IPLच्या 18व्या मोसमात प्लेऑफसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. आता टॉप 2 साठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. या हंगामात साखळी फेरीतील मोजून काही सामने बाकी आहेत. साखळी फेरीतील सामन्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतील पहिले 2 संघ निश्चित होतील. या हंगामातील शेवटचा डबल हेडर रविवारी 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामने असणार आहेत. शुभमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे, तर महेंद्रसिंग धोनी याच्याकडे चेन्नईच्या कर्णधार पदाची धुरा असणार आहे. धोनी याचा हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार आहे. धोनी चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलाय. धोनीने CSKला त्याच्या नेतृत्वात 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिली आहे. मात्र त्याने IPLच्या 17व्या मोसमाआधी युवा ऋतुराज गायकवाड याला कर्णधार पदाची सूत्रे सोपवली होती. मात्र ऋतुराजला 18व्या मोसमादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे ऋतुराजला या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे धोनीला उर्वरित सामन्यांसाठी नेतृत्व देण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.